असं आहे की मनोज जरांगे पाटील त्यांना खरं म्हणजे समाजाने फार मोठं आदरस्थान दिलं होतं. पण मला आता असं वाटायला लागलंय जरांगे पाटलांनी मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे. आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळायचं बंद केलं पाहिजे. तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलंय हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाहीये. मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते. आणि तुम्ही इतक्या बेफाम म्हणून कामाला लागला. विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलंय. आज आपण जी आर काढलेत. आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना. तुम्ही म्हणजे समाज नाही आहे. तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं. पण आता मला वाटतं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावना आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे. पण मराठा समाज एवढा भोळा नाही आहे. तुमच्या आता कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी त्या समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं काम सुद्धा मी घ्यायला तयार आहे. होती ना शेवटी मनोज जरांगे कोणीच स्क्रिप्ट वाचतात. मी कालच सभागृहात म्हटलंय की तुम्ही तुतरी वाजवता तर हातात मशाल घेतलेली आहे. कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका दिवशी दगडफेकीची ती उद्या घटना होती. लगेच आपले जाणते राजे जातात, लगेच शिवसेनेचे नेते जातात, उद्धव ठाकरे जातात. हे कशाचं होतं काय? ते फुल्ली ऑर्केस्ट्रेट आणि प्लॅन होतं असं समोर यायला लागलेलं आहे. म्हणून जर तुम्ही त्यात नाही आहेत तर घाबरण्याचं कारण नाही. म्हणून SIT असं नेमलेली आहे की यांच्या स्क्रिप्ट कोण लिहितं, यांचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासावे लागतील, यांच्यामध्ये कोणी षडयंत्र असलेलं आहे. त्या रात्री म्हणून मनोज जरांगेच्या घरी कोण गेलं होतं, त्यांना कुठे आणून परत बसवलं उपोषणाला, याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे ना. हे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.